खाते प्रमुख हात वर करतात, खाते आणि वरनं मगरूरची भाषा म्हणजे गोरगरिबांचं भंगार तो आहे. खोका अतिक्रमणच्या नावाखाली शहर स्वच्छ व्हायल्यामुळे आपण गप बसतो, पण कशा पद्धतीनं सोलापूरकरांवर एकीकड चोऱ्या व्हायला लागलेल्या आहेत हे बघा साहेब. काय ही प्रायव्हेट गाडी आहे का मापली किती? प्रायव्हेट. ही प्रायव्हेट गाडी आहे, भरून चालली आहे, कुठं चालली आहे? आपल्या प्रेमासेस म्हणून. बरे सकाळपासून दुसऱ्यांदा जाताना नागरिकांनी सांगितले, साहेब पहिल्यांदा गेली भरून, की दुसऱ्यांदा जाताना त्यांनी सांगितलं गाडी आत आहे. म्हणल्यावर मी जेवत्या ताटावरून उठून इकडे पळत आलो आणि गाडी बघते तर गाडी होत्या. बघितल्यानंतर कर्मचारी पळून गेलेत, हे भरायला माणूस पण पळून गेला. कोण होते माहीत नाही, फक्त ड्रायव्हरला पकडू शकलो. ड्रायव्हर बघा समोर बसला. हा ड्रायव्हर पकडे ना, इथलं जबाबदार विभाग जबाबदारी मटेरियलची जबाबदारी त्यांची. जबाबदारी माझी नाही सर, मी इथं आम्ही टाकायला होतो. जबाबदारी माझी इथं नाही. इथं आपण एक सिक्युरिटी ठेवला आहे, म्हणजे एक शिपाई आहे. तो माल द्यायचं घ्यायचं, पावत्या बघून त्यांनी माल सोडायचा असते. आधार कार्ड घ्यायचं, दंडात्मक पावती केले की त्याला माल सोडायचं. पण हे जी आधार कार्ड आणि त्याच्या दंडाची रक्कम वसूल केली नाही त्यांनी. नाही काहीच नाही केले, काहीच नाही केले. सकाळची पहिली गाडी गेली जी मी शूटिंग देऊ शकतो भंगार आहे की. आणि ही पावती हे काय एका मटेरियल आहे, हे सरळ सरळ भंगार आहे. हो साहेब, हे भंगार आहे का नाही? भंगार पण आता चोरेगावचं भंगार दिलंय मी. ऐका, चोरेगावला जे असले मोठे पत्रे होते, 15-16 फुटी पत्रे, नियंत्रणाधिकाऱ्याचा चार्ज 15 तारखेला संबंधित सगळ्यांवर गुन्हे दाखल करा. बघा तरी अतिक्रमण विभाग मग त्यांचंच नियंत्रण अधिकारी. हो, मग हे कुठं चाललं? गाडी कुठली आहे? बाहेरची गाडी दिसते की हो. खाजगी गाडी? करायचं करा साहेब, करून टाका एफआयआर. बघा त्याच्यामध्ये काय नाही, तुम्हाला काय करायचं करा, नियमाप्रमाणे काय करायचं करा. इथं मॅडम आहेत खाते प्रमुख. माल चोरीला चालला म्हणताना तुम्ही काय करायचं करा, असं नाही. लोकप्रतिनिधी तुम्ही आहे. आम्ही काहीच नाही. मला नागरिकांचा फोन आला, हो तुम्ही प्रमुख आहे, खाते प्रमुख तुम्ही आहात, तुम्ही आम्हाला एक सांगा, ही गाडी तुम्हाला विचारून बाहेर चालली आहे का? अहो ह्यांना सांगतच नाही ना आम्ही. ठीक आहे, आता मग खाते प्रमुख मी आहे ना, मग मीच ती गाडीचे आधार कार्ड घेतो. आधार कार्ड आणि ज्याच्या पावत्यात आता एवढे टपरे आहेत. नाही, आता भरलेली गाडी कुणाची चालली आहे? भरलेली गाडी देणार आहे ना त्याने. आधार कार्ड देणार आहे त्याने. कोण आहे? आधार कार्ड दिल्याशिवाय काय साहेब, हे तुम्ही एवढे जबाबदार आयुक्त असताना त्यांच्या समोर असं बोललं जातं, तुमच्या दोघांच्या समोर आयुक्त आहेत तुम्ही. असं बोलू नका. ही काय बोलला ना तुम्ही? चुकीची पद्धत आहे. ही कार्यपद्धत आहे. कारण साहेबांचं म्हणणं घ्या. काय सांगाल कारण साहेब? सांगू द्या कारण साहेबांनी. एचओडी आणि खाते प्रमुख समोर सांगताय तुम्ही की आम्ही आता पावती देणार म्हणून. असं नसतं. कुणाला सांगायला लागलो? तुम्ही आयुक्त नाही आयुक्त आहे तिथं. महापालिकेच्या आयुक्तांनी सांगा होता की हणी जे सांगतात त्याशी तुम्ही सहमत आहे का? नाही, हा, त्या पद्धतीचं इथं चित्र दिसत नाहीये. त्यांनी त्याचा खुलासा घ्या आणि गाडीच्या संदर्भात जी काही कायदेशीर कार्यवाही आहे ती करण्यात येईल. साहेब तांबासाहेब, तुम्ही स्वतः एफआयआरचा आदेश तुम्ही द्या. एफआयआर दाखल करा. सगळ्या विभागाच्या सगळ्या लोकांवर एफआयआर झाला पाहिजे. एफआयआर मध्ये काहीही नाही. जे इथं होते, तुमच्याकडे अजून माझ्याकडे कॅमेरे आहेत, तिथले कॅमेरे तुम्ही तपासायचे, पोलीस तपासतील. तुम्ही नाही हात लावाच त्याला, तिथं पोलीस त्याला त्या कॅमेऱ्याला हात लावतील. तुम्ही नाही, पहिला फक्त एफआयआर तुम्ही द्यायची. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही एफआयआर देऊ शकता. आणि तुमच्यावर द्यायची असेल तर ह्यांनी देते. बरोबर आहे का? तुम्हाला द्यायची नसेल तर तुमच्या सहित ह्यांनी देते. पळून जाताना साक्षीदार आहेत. इथं मॅडमच नेमकं समोर यायला आणि पळून गेलेत. 2 जण पळून गेलेत. तो सचिन शिंदे म्हणून पण आपण ठेवतो नाही तर तो पण पळून गेला. सचिन गाडे पण पळून गेला. तुम्ही जर चुकला नाही तर पळायची काय गरज आहे? मग मी आले, बापू आले तर सांगायचं ना सदस्यांना हे कागद ऑफिशियली चाललंय. हे आधार कार्ड द्यायला रक्कम त्याची घेतल्याचं वेळेला ना माझी प्रोसिजर तुमच्या एखाद्या खोक्या व्यक्तीचं असू शकते का? हे एका खोक्याचं मटेरियल आहे का? ही जाळी, हे लोखंडी गज, हे सगळे एकच आहे आणि असं विकू शकता सर? विकूच शकत नाही. मग ही गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा फिरताना संबंधित नागरिकांनी मला फोन करून सांगितली, पहिल्यांदा राऊंड झाली साहेब, आत्ता मी बघितलं दुसऱ्यांदा परत एकदा गाडी भरती आहे. हा, मग येऊन विचारलंय
ही गाडी कशाची भरली, गरिबाचे तोडून आणतो, लोक रस्त्यावरती रडा लागलेत, पण आपण म्हणतो चला शहर स्वच्छतेचं नाव. पण साहेब ही काय शहर स्वच्छ करायचं आहे का शहर साफ करायचं आहे लोकांच्या खिशातनं पैसे काढून? ही गाडी विशेष नाही ना, ही भंगार चोरली. आतमध्ये ठेवलंय का समोर? ही भंगार चोरली पण सगळं. आपले चौक पळून गेले, चावी काढून घेतले गाडीची. गोरगरिबाच्या तोडाचे आणून ना पाय पडत हात पडत लेकरा रोडवर करून खायचं. त्यांनी काय म्हणते, खोकं घेऊन चालले, ठीक आहे. ही जे काय काम चालू आहे हे कायदेशीर चालू आहे का? त्यामध्ये असं आहे की शहरामधून वेगवेगळ्या माध्यमातून अतिक्रमणच्या मोहिमा राबवल्या जातात आणि त्या राबवल्या असताना त्या ठिकाणी जे मटेरियल साहित्य जप्त केलं जातं ते जप्त करून आपल्याला ह्या स्टोअरमध्ये जमा केलं जातं. तथापि ज्यांनी दंडाची पावती भरली त्यांनाच जे मटेरियल जप्त केलं ते स्पेसिफिक त्या वस्तूचं नमूद केलं जातं त्या पावतीमध्ये आणि ते दिलं जातं. आजचं जर गाडी पाहिलं आणि स्क्रॅप पाहिलं तर सगळं मिक्स मटेरियल आहे असं दिसतंय. मग ह्यांना जेव्हा मी ह्या विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या विचारतो त्यांच्याकडं याच्या मटेरियलच्या बाबतीत कोणतीही पावती केल्याचं बाब निदर्शन आलेली नाही. त्यामुळं यांच्या कार्यपद्धतीबाबत ही कार्यपद्धती जी अवलंबली आहे शासनता निर्माण होते. त्यामुळं त्या विभागाचे सध्या नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे आहेत. त्यांना सांगितले की याची तुम्ही आजच्या या झालेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करा आणि तथापि या संदर्भात जी कायदेशीर कार्यवाही आहे ती परिपूर्ण करा. गाडी जप्त करा. आणि अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांचा ज्यावेळेस फोन आला की स्टोअरमध्ये काही जण भंगार घेऊन जात आहेत, त्यावेळेस गटनेते अमोल बापू हे सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले. त्यावेळेस असं लक्षात आलं की इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की एक गाडी इथलं आपल्या जे स्टोअरमध्ये स्क्रॅप जमा होतं ती स्क्रॅप घेऊन जाताना ते आढळले. त्या गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असलं घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे. काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत. तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काही आर्थिक व्यवहार झाला आहे हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण महापालिकेच्या स्टोअर रूममधनं गाड्या लावून जर अशा पद्धतीने स्क्रॅप चोरीला जात असेल तर ही गंभीर बाब आहे आणि निश्चितपणाने आम्ही प्रशासनाला त्या संदर्भातले आदेश दिले की याच्यात कुणाचीही गय केली जाऊ नये, सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. CCTV कॅमेरे आहे का इकडे लावलेले? इथं CCTV कॅमेरे आहेत. या संदर्भातले CCTV कॅमेरे त्याच्यातले पण सगळे फुटेज घ्यायला सांगितलेत आणि माननीय सिटी इंजिनियर स्वतः येत असताना हे सगळेजण पळून गेलेले आहेत. त्यासुद्धा त्यांनी स्वतःही सगळे बघितलेले आहेत. त्याच्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी असेल, आमच्या नगरसेवकांनी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात बघितलेलं असल्यामुळे यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस विभागाला विनंती केली. स्क्रॅपच घेऊन चालले तर का दुसरं अजून काय घेऊन? नाही, त्याच्यात आत्ता प्राथमिक बघितलं असताना त्याच्यात स्क्रॅप होतं. आत्ता असं कळतं की यापूर्वीही काही गाड्या इथून गेलेल्या आहेत, त्याचीही चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले. नगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोअर रूम आहे, जिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार, जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे. मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं भंगार आहे आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलर मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं. आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलं आहे, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलं आहे. त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही. कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत. त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे.